झालेच पाहिजे, झालेच पाहिजे. खातेदार वर्ग झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे. शेतकरी एकजुटीचा विजय असो. ऊसाचे पैसे तात्काळ खात्यावर झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झाले. राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह. आज आपण आहोत परळीच्या पांगरी येथील जुन्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गेटवरती. आता या कारखान्याचे नाव ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड असे झालेले आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकताय की काही शेतकरी आपल्या ऊसाचे थकीत बिल मिळावं म्हणून या ठिकाणी टाळे ठोको आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांसोबतच काही वाहतूक ठेकेदार देखील त्यांचेही काही बिल थकलेलं आहे आणि या थकीत बिलासाठी ते मागील काही दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करत आहेत. या ठिकाणी आज 3 जून एका बाजूला स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची पुण्यतिथी साजरी होत आहे बाजूलाच, आणि या ठिकाणी हे शेतकरी आपल्या ऊसाच्या थकीत बिलासाठी टाळे ठोको आंदोलन करत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नेमक्या त्यांच्या काय काय मागण्या आहेत. काय सांगाल? 3 दिवसापासून तुमचं पुन्हा आंदोलन सुरू आहे, काय प्रशासन काय सांगते? आंदोलन आमचं 5 मेला आम्ही सुरुवात केलेली की यांना निवेदन दिलं. त्यापूर्वी बऱ्याच वेळेस त्यांना निवेदन दिलं, यांच्यासोबत बैठका केल्या कारखान्याच्या प्रशासनासोबत. परंतु 5 मेला ज्यावेळेस निवेदन दिलं आणि आम्ही टाळाठोक आंदोलनाची त्यांना पूर्वकल्पना दिली की 8-9 तारखेला आम्ही टाळाठोक आंदोलन सुरू करणार आहोत. 8-9 तारखेला 2 दिवस आम्ही आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान प्रशासनाने आम्हाला लेखी आश्वासन दिले किंवा म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे थकीत बिलं आहेत ते आम्ही 25 तारखेपर्यंत देऊ, जो की या कारखान्यानं भाव जाहीर केलेला आहे की 2950 रुपये. त्या 2950 रुपयानं शेवटच्या शेतकऱ्याचे बिलं आम्ही 25 तारखेपर्यंत टाकू असं आम्हाला लेखी म्हणजे पत्र दिलं. आणि त्यानंतर सुद्धा ते 25 तारीख झाली, 25 तारखेपर्यंतसुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचं सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे मिळाले नाहीत. आणि त्याच्यानंतर पुन्हा आणखी आम्हाला 31 तारखेपर्यंतची मुदत मागितली. ठीक आहे, आम्ही म्हटलं की 31 तारीख चालतं आहे, पण 31 तारखेपर्यंतही त्यांनी अद्यापपर्यंत 31 तारीखच काय अद्यापपर्यंत. आणि मग त्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला की बाबा या ठिकाणी आपण 1 जूनपासून टाळाठोक आंदोलनाला जे स्थगित केलेलं होतं 9 तारखेला, तर ते आम्ही पुन्हा चालू केले. आणि या 2 दिवसाच्या दरम्यान 1 जून, 2 आणि 3, आज 3 आहे, हे दुर्दैव आहे या ठिकाणी की आज मुंडे साहेबाची या ठिकाणी पुण्यतिथी आहे. आणि त्या पुण्यतिथीच्या दिवशी ज्या मुंडे साहेबांनी या शेतकऱ्याच्या परिसरातील शेतकऱ्याच्या जीवनामध्ये क्रांती घडवणारा हा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना 1999मध्ये उभा केला. आणि त्याच साहेबांच्या पश्चात या कारखान्यावर, त्यांनीच उभा केलेल्या कारखान्यावर आम्हाला आंदोलन करावं लागतं. ही खूप मोठी शोकांतिका आहे, हे आमचं दुर्दैव आहे. आणि या आंदोलनाला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद या कारखानदाराकडून मिळत नाही आणि यांची अडीलतट्टूची भूमिका आहे. जसे पैसे येतील तसे पैसे आम्ही देऊ अशी जी भूमिका आहे, ही भूमिका खूप इथं कुठंतरी म्हणजे शेतकऱ्यामध्ये असंतोष निर्माण करणारी आहे. आणि हा संतोष जर उग्र स्वरूपामध्ये जर बाहेर आला तर खूप मोठं वेगळ्या प्रकारचे आंदोलन वेगळ्या दिशेला जाण्याचे चिन्ह आहेत. यामध्ये प्रशासन कुठली याची भूमिका घेत नाही आणि त्यामुळं आमच्यावर ही वेळ आलेली आहे. आज अशी परिस्थिती आहे की कारखान्यानं 14 दिवसाच्या आत पैसे देणं हे बंधनकारक आहे, परंतु कारखान्यानं पैसे दिले नाहीत. जर ते कायदा म्हणजे मोडत असेल कारखाना किंवा कारखानदार, तर त्याच्यावरती सरकारनं ॲक्शन घेणं हे सुद्धा अपेक्षित आहे. पण सरकारसुद्धा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही. आणि मग शेतकऱ्यावरती काय वेळ फक्त म्हणजे आंदोलन करायचं आहे, दुसरं काय शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडायचं. यावेळेस या परिस्थितीमध्ये आज म्हणजे पेरणीचे दिवस आहेत, कुणाचे शेतकऱ्याच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह चालवणार नाहीत. तर या परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिल झालेला आहे. आणि ही जे म्हणजे ओंकार ग्रुप आहे, या ओंकार ग्रुपनं महाराष्ट्रामध्ये 98 लाख टन गाळप झाले. त्यापैकी मला वाटतं माझ्या अंदाजे 50 लाख टन गाळप ह्या 17 कारखान्याने ओंकार ग्रुपच्या केलेला आहे. म्हणजे अर्धा ऊस महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा या कारखान्याने गाळलेला आहे. आणि अर्धे शेतकरी, अर्धा ऊस गाळा म्हणजे अर्धे शेतकरी यांच्यापासून म्हणजे प्रभावित झालेले आहेत. तर अर्ध्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची, अर्ध्या शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली फक्त एका माणसानं, ज्या ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे या माणसानं महाराष्ट्रातल्या पूर्ण अर्ध्या शेतकऱ्यांची या अर्थव्यवस्था ढासळली. आणि याच्यामध्ये अशा प्रकारचं हे वातावरण तयार झाले. सगळीकडे बाकीच्याही कारखान्यावरती अशाच प्रकारचे काही ठिकाणी आंदोलन चालू आहेत.
कारखान्याने 1800 रुपये टाकल्याचं सांगितलं जाते, त्यावर काय सांगा? 1800 रुपये त्यांनी काही ती सुद्धा पूर्ण शेतकऱ्याच्या खात्यावरती टाकलेले नाहीत. आणि राहिला विषय 2950चा जो त्यांनी जाहीर केलेला भाव आहे, तर ते तर विषय पुढचा. फक्त 15 जानेवारीपर्यंत या कारखान्यानं 2950 प्रमाणे ऊसा बिलं अदा केलेले आहेत. आणि 1800 तर आणखी पूर्ण लोकांची मला वाटतं आज त्यांची टाकण्याची प्रक्रिया आहे असं आमच्या कानावर येते. किती जणाला म्हणजे 1800 पोहोचले आणि काही जणाला 2900 देखील पोहोचले हो. सांगितलं जाते. याच्यामध्ये टोटल म्हणजे म्हणजे काय म्हणतात त्याला की पक्षपातीपणा आहे की बाबा अर्ध्या शेतकऱ्याला 15 जानेवारीपर्यंतच्या शेतकऱ्यांना तुम्ही 2950 देताय आणि त्याच्यानंतरच्या शेतकऱ्यांना तुम्ही 1800 रुपयानं टाकताय. या डिस्क्रिमिनेशन जे आहे त्या डिस्क्रिमिनेशनवर सरकारनं कारवाई करणं खूप गरजेचं आहे आणि ते अपेक्षितसुद्धा आहे. पण सरकार बी करत नाही याच्यामध्ये काहीच कारवाई. ज्यांचा पूर्वीचा कारखाना ज्यांचा होता त्यावर काय हस्तक्षेप करतायत का? नाही. नाही असं म्हणजे ते काय त्यांना माहिती आहे. पूर्वीचा जो कारखाना पूर्वाश्रमीचा वैद्यनाथ कारखाना मुंडेसाहेब जोपर्यंत हयात होते तोपर्यंत चांगल्या पद्धतीनं कारखाना त्यांनी चालवला. आशिया खंडामध्ये या कारखान्याचं नाव होतं. खूप वैभव संपन्न असा वैद्यनाथ कारखाना या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून चालला. त्यांच्या पश्चात हा कारखान्याचे खूप वाटोळ झालं. कारखाना दिवाळखोरीत निघाला आणि दिवाळखोरीत निघाल्यामुळं हा कारखाना शेतकऱ्याच्या मालकीचा कारखाना एका खाजगी कारखानदाराला देऊन खाजगीकरण केलेलं आहे. याच्यामध्ये खूप मोठं षडयंत्र आहे. याच्यामागं मोठमोठ्या शक्ती आहेत. ते याच्यामध्ये म्हणजे जे सरकारी धोरणसुद्धा याच्यामध्ये कारणीभूत आहे. सरकारसुद्धा असं म्हणजे भांडवलशाहीला प्रोत्साहन देणार आहे. शेतकऱ्यांचं म्हणजे सहकार क्षेत्र मोडीत काढायला निघालेले सरकार या ठिकाणी. ही खूप मोठी खेदाची गोष्ट आहे. आता काय मागणी असेल? आमची काय सहज साधी मागणी ना किंवा लोकांचे शेतकऱ्यांचे पैसे तुम्ही देऊन टाका जेवढा तुम्ही भाव जाहीर केलेला आहे. आम्ही म्हणलो नाहीत. तुम्ही जो भाव जाहीर केला त्या भावाप्रमाणे शेतकऱ्याचे पैसे तुम्ही देऊन टाका. दुसरी काहीच आवाजवी मागणी नाही. आणि जर तुम्ही 12 महिने शेतकरी पाणी घालतो, खात टाकतोय, म्हणजे आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे ते पीक जोपतो आणि तुमच्या पदरात टाकतो, त्याच म्हणजे ऊसाचे जर पैसे तुम्ही देत नसताल तर ही मोठी दादागिरी नाही आहे लोकांची. आता काय करतील शेतकरी? एकतर म्हणजे पैसा देत नाही, त्यांचा उदरनिर्वाह चालत नाही. दुसऱ्या बाजूनं ह्यांची मगरुरी चालू आहे. शेतकऱ्यांच्या समोर काय म्हणजे उत्तर काय आहे शेतकऱ्यांना किंवा फेस या परिस्थितीला करणार कशा पद्धतीनं? पूर्ण उद्विग्न झालेला शेतकरी आणि या उद्विग्नातून वेगळ्या पद्धतीचं काहीतरी शेतकरी कोणी आत्महत्या करू शकतील किंवा जो कोणी माणूस त्यांच्यावर अन्याय करेल त्याला त्या पद्धतीने ते ट्रीट करतील. नेमकं कोण जबाबदार आहे या थकीत तुमच्या मते? थकीत ह्याला कारखानदार जबाबदार आहे, दुसरं कोण आहे? आणि यांचं काय माहिती का, यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं व्यवस्थापन मॅनेजमेंट वगैरे कुठल्याही प्रकारचं नाही. जर त्या माणसाकडे पैसाच नव्हता तर कारखाने घ्यायचेच कशाला आणि कारखाना चालू करायचे कशाला? लोकांची फसवणूक करायची नाही ना. कारखानदार बाबूराव बोत्रे पाटील हा त्या सगळ्या परिस्थितीला जबाबदार आहे. तर यापुढचं पाऊल काय असणार आहे? या पुढचं पाऊल जर समजा त्यांनी पैसे नाही दिले, आम्ही आता पूर्णपणे हे चक्काजाम केले. कारखान्यामध्ये जाणारे येणारे कर्मचारी बंद आहे. कारखान्याचं गेट आम्ही इथं बसलो गेटवरती, का मधला माणूस बाहेर आणि बाहेरचा माणूस मध्ये जाऊ देत नाहीत आम्ही. याच्या पुढची परिस्थिती केवळ आज मुंडे साहेबाची पुण्यतिथी म्हणून आज आम्ही थांबलो. त्यांना एक त्या म्हणजे कुठला प्रकारचं हे होऊ नये म्हणून. त्याच्या पुढचं पाऊल आमचं असं असेल की आम्ही कारखान्यामध्ये जाताल आणि कारखान्याचे जे काय हे असेल मध्ये काय जे असेल त्या ह्याच्यावरती आम्ही कब्जा करू आणि त्याच्यामधून आम्ही आमचे पैसे वसूल करू. अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा निर्धार आहे. काय सांगाल? एका बाजूला मुंडे साहेबांची आज पुण्यतिथी आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी आपल्या थकीत ऊस बिलासाठी इथं आंदोलन करत आहेत, काय सांगाल? सर्वप्रथम ज्यांनी या भागाचं वरदान ठरवणारा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना उभा केला आणि ज्या शेतकऱ्यांना ऊसाच्या पिकापासून आज एवढ्या प्रगतीच्या काळामध्ये सुद्धा दूर राहावं लागत होतं, पाण्याची जमिनीची सुबत्ता असतानासुद्धा प्रस्थापित कारखानदारांच्या भीतीपोटी जे शेतकरी ऊस लावत नव्हती, अशा कष्ट करणाऱ्या
सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्यांना ऊस लावण्याची आणि लावल्यानंतर त्यांचा ऊस खरेदी करण्याची ज्या मेहनतीमधून हा कारखाना ज्यांनी उभा केला, असे माननीय स्वर्गीय मुंडे साहेब यांना आज खऱ्या अर्थानं आम्ही सर्व शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन करतो आहेत. आणि प्रामुख्यानं आज अत्यंत आम्हालाही खेद होतो आहे की कारखाना उभारणं ही काही साधी गोष्ट नसते आणि एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा कारखाना उभा केला, ज्याचं वैभव मोठ्या प्रमाणात झालं आणि याचा लाभ या परिसरातल्या सर्व शेतकरी जातीला हा मिळाला. परंतु खेदानं आज केवळ स्मृतिदिन आहे म्हणून नाही, तर आम्ही सातत्यानं, आत्ताच ॲडव्होकेट श्रीनिवास यांनी सांगितलं की हे लढा आम्ही गाळप संपल्यापासून सातत्यानं करतो आहेत. परंतु ज्या पद्धतीचा प्रतिसाद हे कारखाना प्रशासन देत आहे, या सगळ्या उद्विग्न बाबीला होऊन आम्ही 1 तारखेपासून या आंदोलनामध्ये बसलेलो आहेत. आणि हीच आम्हाला खरं म्हणजे आज अत्यंत खेदानं आपल्याला सांगावं वाटतं आहे. आज तुम्ही कर्मचारी देखील अडवले, त्याच्यावर काय सांगा? हे बघा, आम्ही ज्या पद्धतीनं आंदोलन करतो आहेत, या आंदोलनाचा हेतू अतिशय शुद्ध आहे. हे आंदोलन कारखाना बंद पाडण्यासाठी किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या डावपेचासाठी किंवा निवडणुकीचं राजकारण डोळ्यासमोर ठेवून हे आंदोलन नाही आहे. हे आंदोलन हा कारखाना वाचला पाहिजे. या कारखान्यासोबतच या परिसरातला ऊस उत्पादक शेतकरी जो वेगवेगळ्या पक्षाचा आहे, वेगवेगळ्या विचाराचा आहे, वेगवेगळ्या जाती धर्माचा आहे, परंतु त्याची मुख्य एक जात आहे, ती शेतकरी जात आहे. आणि म्हणून हा कारखाना वाचवला. शेतकरी, शेती, माती आणि कारखाना वाचवण्यासाठी आम्ही सगळ्या ह्या आंदोलनामध्ये महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे की अतिशय पद्धतशीरपणे आम्ही आंदोलन करतो आहे. 8-9 तारखेला आम्ही या कारखान्यापासून दूर त्या चौकामध्ये मुंडे साहेबांच्या स्मृतीस्थळाच्या बाजूला आम्ही आंदोलन केलं. 1 तारखेला आम्ही या कारखान्याच्या बाजूला आंदोलन केलं. काल आम्हाला जेव्हा प्रतिसादच मिळत नाही त्यावेळेस आम्ही कारखान्याच्या गेटवर आलेलो आहेत. आणि या सगळ्यामध्ये काल आम्ही आव्हान केलं कर्मचाऱ्यांना, कामगारांना. आज सकाळी आल्यानंतर आम्ही केलेल्या आव्हानाला या ठिकाणच्या कामगारांनी 100% प्रतिसाद दिलेला आहे. आम्ही त्या सगळ्या कामगारांचा आभार मानतो आहे की शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी कारखान्यातलं हा जे ह्याचं काम आहे सध्या कारखाना दुरुस्तीचं करण्यासाठीचं हे काम आता पूर्णपणे बंद केलेलं आहे. आणि हीच बाब आम्ही सगळ्यांना अपील करतो आहेत. आज कामगार, शेतकरी एकत्र आलेले आहेत. या परिसरातले सगळ्या राजकीय पक्षाचे पुढारी असतील, सर्व लोकप्रतिनिधी असतील, त्यांनीसुद्धा हा कारखाना आणि शेती आणि माती या परिसरातला ऊसतोडक शेतकरी वाचावा, यासाठी त्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, अशा प्रकारचं आव्हान आम्ही आपल्या माध्यमातून करतो आहेत. ज्यांनी हा कारखाना आता सध्या ज्यांच्याकडे आहे त्यांचा काय प्रतिसाद आहे का नाही? हे बघा, हा प्रश्न खरं म्हणजे चांगलं उत्तर आता वकील साहेबांनी दिलेलं आहे की आम्हाला प्रश्न पडतोय की नक्कीच या कारखान्याचे मालक कोण आहेत, कधी याचा करता करवी ते धनी कोण आहेत. कारण ज्या पद्धतीची मगरुरी हे कारखानदार महाराष्ट्रामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये किंवा एकूण या भागामध्ये करतायत, ही मगरुरीच खऱ्या अर्थानं राजकीय हस्तक्षेपाशिवाय आणि पाठबळाशिवाय होऊ शकते का, अशा प्रकारची चर्चा आणि प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहेत. आम्ही ऐकतोय माध्यमामधून की बोत्रे पाटील नावाच्या इसमानी हे कारखाने चालवायला घेतलेली आहेत, परंतु अधिकृतपणे अशी कुठलीही माहिती आमच्यासमोर येत नाही आहे. डॉक्युमेंटवर मात्र वेगळं दिसतं आहे, समोर येणारी लोक वेगळी दिसत आहेत. आम्हाला सोडा, प्रशासनामधल्या मॅजिस्ट्रेट ऑफिसरला, IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांनासुद्धा या कारखान्याची कंट्रोलिंग अथॉरिटी कोण आहे, ऑन डॉक्युमेंटरी अथॉरिटी कोण आहे आणि कुणाशी संवाद साधला पाहिजे हेही आजपर्यंत कळालं नाही आहे. ही सगळ्यात मोठी खेदजनक गोष्ट आहे. आणि या सगळ्या परिस्थितीला जबाबदार या राज्यातले मुख्यमंत्री, कृषी मंत्री, साखर आयुक्त, साखर सहसंचालक, जिल्हाधिकारी आणि प्रशासन आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये या भागातले लोकप्रतिनिधीसुद्धा जबाबदार आहेत की ह्याला नेमकं मालक कोण आहे आणि शेतकऱ्यांनी कोण्या चोराला ऊस घातला आहे का कुणाच्या गळ्यात नेऊन घातला आहे हे कळत नाही आहे. याच्यामधून शेतकऱ्यांमध्ये चीड निर्माण होते आहे. शेतकऱ्यांच्या मालकीचा हक्क हा म्हणजे कारखाना समजला जात होता, मात्र तो आज प्रायव्हेट झाला आहे. ते कशामुळे झालं, काय? केवळ हाच एक कारखाना नाही आहे. एकूण महाराष्ट्राचं आणि देशाच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं सार्वजनिक प्रोजेक्ट लोकाच्या मालकीचे असणारे जे काही सहकारी तत्वावरती असतील
अशा सगळ्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत लोकांच्या देशाच्या मालकीच्या, ह्या सगळ्या उद्योगपत्यांच्या घशामध्ये घालण्याचं काम चाललेलं आहे. उदाहरणार्थ संपूर्ण जंगल, जमीन, पाणी हे अदानीच्या घशामध्ये घातलं चाललं आहे. वीज वगैरे सगळं अदानीच्या घशात घातलं चाललेलं आहे. हा माध्यमं वगैरे सगळे अंबानीच्या घशात घातलं चाललेलं आहे. त्याच पद्धतीनं आम्हा शेतकऱ्यांच्या समोर हा प्रश्न पडलेला आहे की महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांच्या उन्नतीचा जो मुख्य पीक ऊस आहे, ज्यामध्ये सगळ्यात जास्त कारखानदारी आहे, ही कारखानदारीसुद्धा मोडीत काढून या ठिकाणची कारखानदारीसुद्धा मोनोपोली तयार करायची आणि मनमानी भावाप्रमाणे आज ज्या पद्धतीनं कापूस आणि सोयाबीनच्या बाबतीमध्ये सबंध महाराष्ट्रातला शेतकरी नागवला गेलेला आहे. उरलं सुरलं एक पीक जे हक्काचं होतं आणि खात्रीनं त्याचा FRP प्रमाणे किंवा किमान भाव आम्हाला मिळण्याची खात्री होती, ते सुद्धा मोडीत काढण्याचं षडयंत्र या ठिकाणच्या देशातली राज्यातली सत्ता करते की काय, अशा प्रकारची मोठी चिंता आणि आम्ही त्याच्याबद्दलचा शोक व्यक्त करतो आहे. ही बाब सगळ्या शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या तरुण पोरांच्या आता लक्षात येऊ लागलेली आहे की आमच्या शेतात पिकवलेल्या घामाच्या पिकावरती डल्ला मारणारे कोण शत्रू आहेत आणि आपले मित्र कोण आहेत, हे आता लवकरच या शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्याच्या तरुण पोराला कळेल. आणि म्हणून आमची ही लढाई या वर्षीच्या ऊसाच्या बिलासाठी तर नक्कीच आहे, परंतु ज्या आमच्या जमिनीवरती, आमच्या शेअर्सवरती, सरकारच्या आणि आमच्या टॅक्सवरती जे काही सहकारी तत्वामधून कारखाने उभा राहिलेले आहेत, ही सहकारी कारखानदारीसुद्धा वाचवण्याची जबाबदारी आता हे तरुण पोरं पुढं येतील आणि ही वाचवण्याची लढाईसुद्धा पुढं जाईल अशी आशा आम्ही या आंदोलनातून व्यक्त करतो आहे. ज्यांच्याकडे पहिला हा कारखाना होता त्यांनी काही हस्तक्षेप काही केला आहे का याबाबत काही? हे बघा, आम्ही वारंवार या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगानं जाहीरपणे आव्हान करतो आहेत. सगळ्या लोकप्रतिनिधींची, सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी आम्ही घेतलेल्या आहेत. त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही हस्तक्षेप करा, तुमची जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून. या भागातल्या लाखो शेतकऱ्यांच्या ऊसाची बिलं ही प्रलंबित होती. आज जरी सगळ्या कारखान्यांनी बऱ्यापैकी दिलेली असली तरी त्यांनीसुद्धा मुदती दिलेली नव्हती. या सगळ्याला घेऊन या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी मांडणं अत्यंत गरजेचं होतं, परंतु असं होताना दिसून येत नाही आहे. म्हणून या पूर्वीच्या असेल किंवा इतर कारखान्याच्या असेल, या बाबतीमध्ये कुठलीही भूमिका आम्हाला घेताना दिसून येत नाही आहे. ही सुद्धा अत्यंत खेदाची बाब आम्हाला इथं नमूद करावं वाटते. आता पुढची भूमिका काय असेल? आमची भूमिका हीच आहे की आमच्या ऊसाचे बिलं मिळेपर्यंत आम्ही हे आंदोलन स्टॉप करणार नाही आहेत. भले आंदोलनाच्या पद्धती वेगवेगळ्या असतील, परंतु ऊसाचं बिल मिळेपर्यंत शेतकऱ्यांची एकजूट कायम राहील आणि ही एकजूट ठेवून आम्ही आमचा लढा सातत्यानं चालू ठेवणार आहे.